नमस्कार. अजरामर गीत रामायण या मालिकेतील हा 7वा भाग. मागच्या भागात आपण 36व्या गीतापर्यंत आलो होतो. त्या पुढचं गीत आज आपण घेणार आहे, गीत क्रमांक 37. या मधल्या काळात काही लोकांनी मला मुद्दाम विचारलं की अशी निवडक गीतं का घेत आहे, ओळीनं का घेत नाही. पण आपल्याकडं मी सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे 5 तारखेच्या आधी आपला गीत रामायणाचा आढावा पूर्ण करणार आहे. ज्यांना रस असेल त्यांना हे पुस्तक उपलब्ध आहे ना, त्यात वाचू शकता तुम्ही. आणि मी नंबर सांगितला त्याप्रमाणे 98-220-16-299 फोन करून मला विचारू शकता. मी पुस्तक पाठवू शकेन आपल्याला, अर्थात ती किंमत पाठवल्यानंतर. गीत क्रमांक 37 असा हा एकच श्री हनुमान. हे गीत जांबुवंताच्या तोंडी आहे, गीत रामायणाने घातलेलं. मुलतानी रागात गीत बांधले वसंतराव देशपांडे, अतिशय दिग्गज आणि चतुरस्र गायक असं म्हणता येईल. त्यांच्या आवाजामध्ये हे गीत तेव्हा बाबूजींनी ध्वनिमुद्रित केलं. तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान. भुजंग धरुनी दोन्ही चरणी, झेपे सरशी समुद्र लंघुनी, गरुड उभारी पंखा गगनी, गरुडाहून बलवान. अंजनीचा हा बलाढ्य आत्मज, हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज, निजशक्तीने तारील दिग्गज बलशाली धीमान. सूर्योदयी हा वीर जन्मला, त्रिशत योजने नभी उडाला, समजुनिया फळ रविबिंबाला, धरू गेला भास्वान. बालवीर हा रविते धरिता, भरे कापरे तिन्ही जगता, या इवल्याशा बाळाकरिता, वज्रधरी मधवान. देवेंद्राच्या वज्राघाते जरा दुखापत होय हनुते, कोप अनावर येई वायुते, थांबे तो गतिमान. पवन थांबता थांबे जीवन, देववायूचे करती सांत्विना, पुत्रातेवर त्याच्या देऊन गौरविती भगवान. शस्त्रन छेदिले या समरांगणे, विष्णू वराने इच्छामरणी, ज्याच्या तेजे दीपे दिनमणी, चिरतर आयुष्मान. करी हनुमंता निश्चय मनसा, सामान्यंतु या कपिजनसा, उचल एकदा पदवा मनसा, घे विजयी उड्डाण, असा हा एकच श्री हनुमान. आकाशवाणीवरून हे गीत 8 डिसेंबर 1955 प्रसारित झालं पहिल्यांदा. या गीतापूर्वी गदिमाने एक प्रदीर्घ निवेदन त्यात योजलं होतं आणि त्यामध्ये वालीवधापासून ते हनुमंतांच्या लंका भेटीपर्यंतचे अनेक प्रसंग त्यात समाविष्ट केले. ते संपूर्ण रामायण किंवा 56 गीतामध्ये त्यांना सामावायचं होतं. त्यामुळं याशिवाय त्यांच्यापुढेही पर्याय नव्हता आणि त्यामुळं काही प्रसंग सोडलेले आहेत आणि काही काही प्रसंग त्यांनी थोडेसे शॉर्ट केलेले आहेत. आणि बाबूजींना सुद्धा असं बंधन होतं का आकाशवाणीच्या वेळेत ते बसवायचं, म्हणजे गीत लिहितानाही ते बंधन होतं आणि वाद्यमेळ करतानाही ते बंधन बाबूजींच्या समोर होतं. सगळ्याचा निवेदन गीत रामायणाचं मागच्या भागात मी सांगितलं पुरुषोत्तम जोशीने केलं होतं आणि भरदार आवाज, सुस्पष्ट शब्दोच्चार आणि त्यांची एक विशिष्ट स्टाईल, यामुळे ते निवेदनसुद्धा खूप लोकप्रिय झालं होतं. ते निवेदन मी मुद्दाम वाचतो कारण महत्त्वाचं निवेदन आहे. वालीचा वध करून श्रीरामांनी किष्किंधेचे राज्य त्याला प्राप्त करून दिले. सुग्रीव व रुमेचे मधुर मिलन झाले. राजविलासात रम्मान झाल्याने सुग्रीवाला रामकार्याचे विस्मरण झाले. त्यामुळे संतापले लक्ष्मणाने त्याला खडसवून आठवण करून दिल्यावर त्याचे डोळे उघडले. त्याने सर्व वानरगणांना निमंत्रणे केली. त्याच्या आज्ञेनुसार असंख्य वानरगण गोळा झाले. सुग्रीवांनी सीतेच्या शोधासाठी त्यांना सर्व दिशांनी रवाना केले. श्रीरामांनी हनुमंत या वानरश्रेष्ठाजवळ आपल्या बोटातील एक मुद्रिका म्हणजे अंगठी दिली, कारण त्याच्या हातूनच सीता शोधाचे कार्य होईल असे त्यांना वाटत होते. वानरसेविक हनुमंत, नील, अंगद, तार, जांबुवान इत्यादी वीर दक्षिण दिशेकडे गेले. अपरंपार शोध करूनही सीतेचा ठाव ठिकाणा लागेना. सुग्रीवाने दिलेली 1 महिन्याची मुदत संपून गेली. ही सर्व मंडळी हताश होऊन एका पर्वतावर बसली असताना संपाती नावाचा गृधराज पक्षी त्यांच्याजवळ आला. तो जटायूचा भाऊ होता. संपाती म्हणाला, मला चक्षुष्मती विद्या अवगत आहे, त्यामुळे मला येथूनच जनककन्या व रावण दिसत आहे. त्या विद्या काय असतात, ज्यावेळी अतिशय लांबचंही तुम्ही पाहू शकता, पर्वतांच्या पलीकडे पाहू शकता, अशा ती चक्षुष्मती विद्या. रावणाने सीतेला आपल्या लंका नामक सुवर्णद्वीपावर अंतःपुरात बंदिवान करून ठेवले आहे.
तेथे जायचे असेल तर क्षार समुद्राच्या अथांग पाण्याचे उल्लंघन करावे लागेल. त्याचा काहीतरी तुम्ही उपाय शोधा. अंगद आदी सर्वांनी हा समुद्र उल्लंघावा कोणी हा पुष्कळ विचार केला. शेवटी जांबुवान निश्चयाने म्हणाला. अशा निश्चयानंतर हे गीत जांबुवान या श्रेष्ठ वानरवीराच्या तोंडी येते. रामायणाच्या किष्किंधा कांडातील श्लोकावर हे गीत आधारित आहे. मात्र गदिमांनी त्यात काही बदल केले. पण ते बदल करताना मूळ आशयाला धक्का लागणार नाही याची ती पूर्ण खात्री घेतली. मूळ श्लोकामध्ये जांबुवान मारुतीसमोर त्याला उद्देशून त्याची स्तुती करत असल्याने तेथे मारुतीचा उल्लेख सतत तू त्वम, वाल्मिकांना त्वम असा उल्लेख आहे, असा द्वितीय पुरुषी. मात्र येथे तो मारुतीची थोरवी इतरांना सांगत असल्याने मारुतीचा उल्लेख हा असा तृतीय पुरुषी संबोधनाने गदिमाने जाणीवपूर्वक केला आहे. फक्त शेवटच्या काळात मारुतीलाच आव्हान असल्याने थोडा बदल त्यात केला आहे. जांबुवान म्हणतो, हा प्रचंड समुद्र ओलांडून असा एकमेव श्री हनुमान आहे. गरुड पक्षी भुजंगाला आपल्या पायात धरून आपले पंख उभारतो आणि एकाच झेपेत समुद्र पार करतो, अशा गरुडाहूनही हनुमान बलवान आहे. अंजनीचा पुत्र आणि वायूचा क्षेत्रसुपुत्र हनुमान स्वबळाने दिग्गजांनाही चित्तपट करेल असा धैर्यधारी बलशाली आहे. सूर्योदयाला जन्म झाल्यावर हा वीर 300 योजने उड्डाण करून सूर्यबिंबाला फळ समजून पकडायला गेला. या बालवीराने सूर्याला धरल्याबरोबर त्रैलोक्य भयभीत झाले आणि सूर्याला सोडवण्यासाठी इंद्राला वज्र सोडावे लागले. हनुमंताला वज्राघाते थोडीशी दुखापत झाल्याबरोबर त्याचा पिता वायू क्रोधायमान झाला आणि तो वायू व्हायचा थांबला. वाराच थांबल्यावर त्रैलोक्याचे जीवनच थांबले. त्यामुळे देवांना धाव घेऊन वायूचे सांत्वन करावे लागले आणि त्याच्या पुत्राला म्हणजेच हनुमानाला वर द्यावा लागला. विष्णूने हनुमानाला कोणत्याही शस्त्राने इजा होणार नाही, तो तेजस्वी व इच्छामरणी होईल असा वर दिला. शेवटच्या गाडव्यात जांबुवान म्हणतो, श्री हनुमंता, तू आम्हा वानराप्रमाणे सामान्य नाहीस. मनात निश्चय कर आणि वामनावतारात भगवंताने जसे एकच पाऊल उचलून सारी पृथ्वी आपली होती, तसे तूही एकच उड्डाण कर आणि या सागरावर विजय मिळव. या हनुमंत स्तुतीच्या सुरेख गीतरचनेच्या ओघात गदिमांच्या हातून 2 किरकोळ चुका घडल्यात. म्हणजे मोठ्यांच्या चुका काढू नयेत असं म्हणतात, पण आपण अभ्यास करताना ह्या चुका आपल्याला लक्षात यायला पाहिजेत, म्हणूनच केवळ त्याचा मी उल्लेख करतोय. रामाला विष्णूचा अंश मान असल्याने त्यांनी विष्णुवराने इच्छामरणी अशी योजना केली आहे या रचनेमध्ये. प्रत्यक्षात मारुतीला तो वर इंद्राने दिलेला होता. तसेच मारुती हा वायूचा क्षेत्रज नसून औरस पुत्र आहे. अंजनीच्या पोटी त्याने जन्म घेतला, त्यामुळे तो अंजनीचा क्षेत्रज पुत्र आहे. असो, हनुमंत हा दास्यभक्तीचा आदर्श मानला जातो आणि त्याचबरोबर त्याला शक्ती देवताही मानले जाते. आजही कोणताही बोलोपासक कोणत्याही धर्माचा असला तरी व्यायामापूर्वी हनुमंताचे स्मरण करतो. कोल्हापूरसारख्या पैलवानी परंपरा जपणाऱ्या शहरात सर्व धर्माचे बोलोपासक आपापल्या आखाड्यात मारुतीची पूजा करता राहतात. इतकी शक्ती देवता भारतीय जनमानसामध्ये रुजलेली आहे. समर्थ रामदासांनी श्रीराम आणि हनुमान हीच आपली उपास्य दैवते मानली. स्वरूप संप्रदाय हाच रामदासी संप्रदायाचे मूळ आहे. त्या श्रीराम, हनुमान, समर्थ, रामदास अशीच दास परंपरा मानली जाते. समर्थांनी हजारोहून जास्त मारुती मंदिराची स्थापना गावागावातून केली आणि बलोपासनेचा मंत्र देऊन स्वराज्यासाठी बलशाली युवक घडवण्याचा प्रयत्न केला. समर्थांच्या वाङ्मयात हनुमंताला अनन्यसाधारण म्हणजे श्रीरामाखालोखाल स्थान आहे. त्यांची 17 उड्डाणे हुंकारून ही मारुती अगदी सर्वप्रिय आहे. हनुमंत आमची कुळवल्ली असे मानणाऱ्या समर्थांनी नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे अशाही हनुमंताच्या वरच्या अनेक रचना केलेल्या आहेत. लोकवाङ्मयात ही हनुमानाला असेच विलक्षण स्थान आहे. मनोरंजन हाच आपला धर्म मानणाऱ्या दादा कोंडके यांनाही अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एकमुखाने बोला श्री जय जय हनुमान अशी रचना करावीशी वाटली. हा त्याचाच परिपाक आहे. बाबूजींनी मुलतानी या खास किराणा घराण्याच्या रागात हे गीत बांधले. मुलतानी हा सायंकालीन, खरं तर दुपारनंतर रात्रीपूर्वी अशा वेळेतला आणि साधा सरळ राग मानला जातो. म्हटलं तर भक्ती, म्हटलं तर कौतुक किंवा आवाहन अशा भावना व्यक्त करण्यासाठी हा राग अनुकूल मानला जातो. येथे त्याचसाठी मुलतांची आठवण बाबूजींना झाली असावी आणि कदाचित त्यांच्या लहानपणी त्यांना पाध्येबुवाकडून जी पायाभूत तालीम मिळाली त्यात मुलतानी निश्चित असावा असेही वाटते. कारण मिरजेला
किराणा घराण्याचे अब्दुल करीम खाँ साहेब असल्याने त्यांचा प्रभाव कोल्हापूरच्या संगीत क्षेत्रावर निश्चित झाला होता. पंडित वसंतराव देशपांडे यांनी हे गीत गायले. त्यांचाही हा आवडता राग होता. त्यांनी या गीताला न्याय दिला हे वेगळं सांगायला नको. यातील ध्रुपद मध्यम स्वराने तर पहिली 2 कडवी कोमल गंधाराने सुरू होतात. तिसरे, चौथे आणि शेवटचे 8वे कडवे षड्जाने प्रारंभ होते. 5 व 6 ही कडवी पंचम स्वराने तर 7वं कडवं निषाद स्वराने सुरू होतं. हनुमंताच्या स्तुतीपर हे गीत बाबूजी निवडक गीत रामायणात अनेकदा गायचं आणि त्यांची तीच परंपरा त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके आणि इतरही गायक अजून पाहतात. या गीतांतरचं गीत येतं 38वं, हीच ती रामाची स्वामिनी. हे हनुमंताचे म्हणजे ह्यानंतर कथा निवेदन येतं की हनुमंताचे भाऊ स्फुरण पावले आणि तो लंकेला उड्डाण करून पोचला आणि हनुमंताच्या तोंडी हे गीत येतं. व्ही.एल. इनामदार यांनी हे गीत गायलेलं आहे आणि त्यामध्ये त्याला हनुमंताला सीता दिसती वगैरे. ह्यामध्ये एक आणखीन गरिमाने सीतेचं वर्णन केलंच आहे, ती कशी आहे दिसती आहे वगैरे आणि अलंकार तिचे वर्णन केल्याप्रमाणे तेव्हा तीच सीता आहे असं मारुतीला वाटतं आणि त्यामुळे हनुमंताला खात्री पडती. पण यावरती एक लोककथा फार आपल्या जनमानसामध्ये आहे. ही गीतात नाही आहे पण आपल्याकडे आहे की रामाने जेव्हा हनुमंताला सांगितलं की आता तू उड्डाण करून लंकेला जा, तेव्हा हनुमंताने विचारलं मी सीताला ओळखणार कसं सीतेला. रामाने सीतेचे बरेच वर्णन केलं, ती कशी सुंदर व सात्विक दिसते वगैरे. पण बालब्रह्मचारी हनुमंताने स्त्री ही कशी पाहिली, ती स्त्री ही पाहिलीच नव्हती, त्यामुळे त्याला काही उलगडा होईना. त्यामुळे मी स्त्री कशी ओळखणार असा त्यांनी प्रतिप्रश्न श्रीरामांना केला. रामाने शेवटी त्याला सोपं उत्तर काय द्यावं हे कळेना. मग शेवटी ते म्हणाले की जेथे तुम्हाला रामनामाचा ध्वनी ऐकू येईल तिथं सीता आहे असं तुम्ही नक्की समजा. फार अशी एक वेगळी डूब देणारी हे लोककथा आहे आणि त्याप्रमाणे हनुमंताला वृक्षावरनं बसल्यावर खाली रामनामाचा ध्वनी ऐकू आला मग सीता दिसली असा त्यात लोककथेतला उल्लेख आहे. 39 गीत आहेत. सीतेच्या तोंडी ती रावणाला नको करू सुवर्गांना रावणा नशाचरा असं म्हणून सांगते आणि मी रामाची पत्नी आहे आणि माझ्यावर काही अत्याचार करायची तुझी हिंमत कशी होईल असं म्हणते आणि त्यामुळे तिला खात्री आहे की आपला पती आपल्याला सोडवेल. या मधल्या काळामध्ये बाबूजींची मात्र फरफट चालूच होती. बाबूजी धुळ्याहून मग पुढे धुळ्याहून मराठवाड्यात एरंडोल, नंतर फैजपूर, नंतर तिथून पुढे बऱ्हाणपूर, खांडवा असं करत होते. कुठं कार्यक्रम मिळाला तर थोडे पैसे 2-5 मिळाले, 10 रुपये मिळाले तरी खूप त्यात पुढे जायचं. ज्या त्या गावी संघ स्वयंसेवकांचा त्याला आधार लाभत होता त्यांना. असं करत करत ते इंदूरला पोचले. इंदूरला रामूबायांची त्यांची गाठ पडली. रसिकाग्रणी रामूबायांनी त्यांचं कौतुक केलं आणि मग देवास करून ते ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरला त्यांना दिग्गज जे सगळे संगीतकार होते म्हणजे कृष्णरावजी पंडित, गुळवणी गुरुजी हे सगळे भेटले. तिथं त्यांनी इंदूरच्या महाराजांच्याकडे एक गाणंही केलं धाकट्या पातीच्या, पण फारशी काही बिदागी मिळाली नाही. आणि मग तिथनं बाबूजी तसंच पुढं आग्रा करून दिल्लीला पोचले. दिल्लीला तेव्हा नुकतंच हेडगेवारांनी वसंतराव ओक म्हणून ज्येष्ठ स्वयंसेवकाला दिल्लीमध्ये संघाची स्थापना करण्याकरता आणि वाढवण्याकरता पाठवलं होतं. तिथं त्यांची गाठ पडली. वसंतराव ओकांनी बाबूजींना आसरा दिला. तिथंच बाबूजींना एक बातमी समजली की ते मुंबईला ज्या खोलीत राहत होते तिथले राहणारे 2 साधे गाडगीळ आणि झाडकर यांना एअरफोर्समध्ये नोकरी मिळाली. तेही दिल्लीला आले. बाबूजींना त्यातला आनंदाचा थोडा हलकीशी झुळूक मिळाली. दिल्लीहून बाबूजी कानपूरला आले आणि कानपूरला काय घडलं ते मी पुढे शेवट या भागाचा करताना सांगेन. त्यापूर्वी आता आपण 40व्या गीताकडे जाऊया. 40वं गीत आहे हे महाराष्ट्रीयन महत्त्वाचं गाणं आहे.
सीतेच्या तोंडी हे गाणं आहे आणि सीता असं म्हणते की मला श्रीरामांची अवस्था काय आहे सांगा मारुतीला. गीत क्रमांक 40. मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. भीमपलास रागात हे बांधले आणि माणिक वर्माने सीतेची सगळीच गाणी माणिक ते निघालेली आहे. मुद्रिका अचूक मी ओळखली ही त्यांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. हातात धनु ते अक्षय भाता पृष्ठी, विरहात काय ते राघव झाले कष्टी. का श्यामल वलये नयनतळी चिंतांची. बसले तर काय ते लावणी करकर्माते, विसरले काय ते दुःखे निजधर्माते. करितात अजून ना कर्तव्ये नृपतीची, सोडिली नाही ना अजून तयांनी धीरा. का शौर्याचाही विसर पडे त्या वीरा. साह्यार्थ अस्तिता सैन्य सन्मित्रांची, इच्छिती विजयना त्यांचा अवघे राजे. का लोकप्रीतीला मुकले प्रियकर माझे, विसरले थोरवी काय प्रभू यत्नांची. का मलाच विसरून गेले माझे स्वामी, मी दैवगतीने पिसता परक्या धामी. का स्मृती तयाना छळते या सीतेची, करतील स्वयना नाथ मुक्तता माझी. धारील भरतना सैन्य पदाती वाजी, कळतसे त्यास का वार्ता रघुनगरीची. का विपत्काली ये मोहतयांच्या चित्ती, पुसटली नाही ना सीतेवरची प्रीती. करीतील मुक्तता कधी ते वैदेहीची, त्या स्वर्ण घडीची होईन का मी साक्षी. कधी रामबाण का घुसेल रावण वक्षी, वळतील पावले कधी इथे नाथांची. जो वरी तयांचे कुशल ऐकले कानी, तो वरी सजीव मी असेन तैशास्थानी. जन्मात कधी का होईल भेट तयांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. महापतिव्रता सीतेने रावणाला धिक्कारले, पण तरी स्त्रीच्या मनात जी व्याकुळता आहे ती या गीतातनं प्रगट होते. मी ती एकदा वाटते तिला की रामाने उत्साह सोडलाय का, यत्नांची का सोडली आहे का, त्यांना इतरांचं साह्य आहे ना इतरांचं, का मलाच विसरलेत. विपत्काली कडवं शेवटून तिसरं कडवं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे स्त्रियांच्या मनाचं मनोज्ञ वर्णन इथं गरिमाने केलं आहे. का विपत्काली ये मोहतयांच्या चित्ती, पुसटली नाही ना सीतेवरची प्रीती. करतील मुक्तता कधी ते वैदेहीची. चुकून माझ्यावरचं त्यांचं प्रेम कमी ते झालं नाही ना, असंही सीतेच्या मनातच येतं. आणि ह्या सगळ्या गीताचा आधार वाल्मिकी रामायणातील सुंदरकांडातील 36व्या सर्गात आहे. त्यातले सर्व श्लोकांचा आधार या पूर्ण गीताला आहे. सीता म्हणते मी अगदी ओळखली आहे, पण केव्हा प्रत्यक्ष श्रीराम येतील, रावण वध करतील आणि माझी सुटका करतील. एकमेकावर अतिशय प्रेम करणाऱ्या पतीपत्नींची ताटडूट झाल्यानंतर खूप दिवसांतर कोणी भेटले की पत्नी आपल्या पतीसंबंधी जे प्रश्न विचारील तसेच प्रश्न व चौकशी इथे वाल्मिकींनी योजलेली आहे. आणि गदिमांनी तोच धागा जपलेला आहे. यात पतीच्या ख्याली खुशालीपासून ते माझ्यावरील प्रेमातून ते दुसऱ्या कोणाच्या प्रेमात तर पडले नाहीत ना, येतपर्यंत सर्व शंका कुशंका आहेत. पुराण काळापासून आजपर्यंत स्त्रीच्या मनाचा कुणाला थांग लागत नाही आणि अनेकदा विरह व्यथेमध्ये स्त्रीच्या मनात भलत्या भलत्या शंका येतात. हे स्त्रीमन अचूक दोघांनीही जाणलेलं आहे. म्हणजे वाल्मिकींनी जाणलं तर गदिमांनी ते या आपल्या गीतात उतरवलेलं आहे. श्रीरामाबद्दल वाटणारी काळजी विश्वासाचा प्रश्न माझे रूप घेऊन येतो. 1986 सुमारास मी आणि माझे स्नेही कवी संगीतकार सुधीर मोघे आम्ही म्हणून समर्थ रामदासांच्या भक्तिरचनांच्या कॅसेटची निर्मिती केली. तेव्हा व्यक्तिगत कोणी कॅसेट निर्मिती करणे धाडस होतं, पण ते मी केलं कारण सिनेमाचं धाडस ऑलरेडी केलं. तेव्हा समर्थांनी या प्रसंगावर सीतेच्या मनातील भावना व्यक्त करण्याची एक रचना केलेली आम्हाला आढळली. एरवी रोखठोक भाषा वापरणाऱ्या समर्थांचे कविमन अशा रचनात किती हळूवार होताना दिसते हे पाहिले म्हणजे त्यांच्याबद्दलचा आश्चर्य मिश्रित आदर दुणावतो. ती भक्तिरचना समर्थांची अशी आहे. सांग मला हनुमंता, राघव माझा सुखी आहे का. कनक मृगाने मोहित झाले, कहा मज बसला गोता. धीर सुलक्षण त्याला छळले, तळमळते मी आता. दास म्हणे परिपूर्ण रघुवीर, परी वाटे मनी चिंता. सांग मला हनुमंता. या समरचंद म्हणून आम्ही जी कॅसेट केली ती त्यात आहे.
नंतर ते CDT रूपांतर केलं. थोड्या CDs माझ्याकडे अजूनसुद्धा आहेत. गदिमांच्या या रचनेला बाबूजी भीमपलासमध्ये शब्दबद्ध केले आणि अतिशय करुणरसपूर्ण आहे. कानपूरला बाबूजी पोचल्यानंतर भाऊ जुगादे म्हणून एक समावेशक होता. त्यांनी बाबूजींचं आणि तिला कॉलेजमध्ये ठेवलं विद्यार्थ्यांच्या समोर. बहुतेक सगळे कॉलेज विद्यार्थी होते आणि बाबूजींना सांगितलं की यात त्याला हिंदी गझल बिजल सगळं म्हणा, तुम्ही हिंदी गाणी म्हणा काही. बाबूजींनी सुरुवात केली हिंदी गाणी काही म्हणली, गझल म्हणली, पण स्टॉक संपला ना. हिंदी गाण्यांचा स्टॉक बाबूजींच्याकडे संपला आणि मग त्यांनी जलदगतीत एक चीज शास्त्रीय संगीत सुरू केली. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अर्थातच त्यात रस नव्हता. सुरुवातीला शिट्ट्या झाल्या, मग टाळ्या झाल्या, गोंगाट मारायला लागला आणि पुढे पुढे तर कागदी बाण स्टेजवर यायला लागले. स्टेजवर येणाऱ्या विद्यार्थ्यांना थोपवून कसे तरी बाबूजी बाहेर पडले. बाबूजींना शरम वाटली स्वतःची, राग याला, पण नंतर त्यांनी विचार केला की खरं तर आपलीच चूक आहे. समोर श्रोतृवृंद कुठला आहे, त्याची अभिरुची काय आहे हे ओळखून आपण तयारी करून त्याप्रमाणे गायला पाहिजे होतं. आणि बाबूजींनी विचार ठरवला की पुढच्या काळामध्ये समोरच्या श्रोत्यांना आनंद देणारं असंच आपलं गायन असलं पाहिजे. हे मी सांगत नाही, बाबूजींनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे. आणि मग पुढच्या काळामध्ये बाबूजींनी हे किती जपलं. बाबूजींच्या गायनानं कुठल्याही श्रोत्याला आनंद होईल असं त्यांचं गायन सदैव होत राहिलं. हा धडा मिळतो. कानपूरचा धडा बाबूजींनी किती आत्मसात केला याचंच हे सिद्ध झालेलं उदाहरण आहे असं मला वाटतं. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. आपण बघत राहा, आपले अभिप्राय कळवा, सूचनाही कळवा. तोपर्यंत नमस्कार.